भाग 4. ऐकलं का? मधल्या दाराचा पडदा बाजूला करीत आत आलेल्या माईंनी प्रश्न केला. दादांनी आपल्या तंद्रीतच त्यांच्याकडे पाहिले. सतारीची तार एकदम तुटावी तसं काहीतरी त्यांच्या काळजात झाले. 6 वर्षापूर्वी माईंची मुद्रा कशी टवटवीत गुलाबासारखी दिसायची. तो गुलाब आता पार कोमेजला होता. 6 वर्षापूर्वी सुमित्रा गेली. आता हे नंदाचे दुःख. अक्षता पडायच्या आधीच ही दुर्घटना घडली. हे केवढे सुदैव, नाहीतर? दादांनी माईकडे टक लावून पाहिले. भरून आलेल्या आभाळासारखे माईंचे डोळे त्यांना भासले. त्यांच्या मनात आले, आपण आपली दुःखे नव्या नव्या पुस्तकांच्या सहवासात, नाहीतर 42च्या चळवळीच्या आठवणीत विसरू शकतो. काळजातल्या जखमीवर काव्याची किंवा तत्त्वज्ञानाची फुंकर घालतो. बिचाऱ्या माईला तो मार्गही मोकळा नाही. रात्री किती झाले पाहिले का? पोरीचा पत्ता नाही अजून. माईंच्या स्वरातला सशाच्या काळजाचा कंप दादांना जाणवला. पण उसने अवसान आणून ते म्हणाले, येईल गती घटकाभरात. बसली असेल कुठंतरी मैत्रिणींशी गप्पा छाटीत. या अलीकडच्या कुलकुल करणाऱ्या चिमण्यांना वेळेचे भानच राहत नाही कधी. या पोरींची काळजी कसली करायची? ती निघाली आहेत चंद्रावर वनभोजन करायला. आम्ही जे पंचविशीत वाचत होतो ते पाळण्यात कानी पडतं यांच्या. माईंना बरे वाटावे म्हणून दादा उगीचच बोलत राहिले. पण माईंना राहावे ना, त्या मध्येच म्हणाल्या, तुमचं हे असंच सदानकदा. पोरगी बियेत होती तेव्हा कसं सोन्यासारखं स्थळ आलं होतं सांगून. पण माझं मेलं ऐकते कोण या घरात? उठल्या सुटल्या पोरीचं वकीलपत्र घ्यायचं. बोलता बोलता माई आराम खुर्चीजवळ आल्या आणि उजवा हात खुर्चीवर ठेवून कातर स्वरात म्हणाल्या, या पोरीचं मनच कळण्याचं झालंय मला. परवा एक पातळ फार चांगलं असं म्हणाली म्हणून दुसऱ्या दिवशी तिला ते आणून दिलं. 2 दिवस ते नेसली, हसली, पण तिसऱ्या दिवशी सारं गाडं उलटलं. आज दुपारी जेवलीसुद्धा नाही नीट. हात धुवून जी खोलीत गेली ती कडी लावून बसली. चहा घेतानासुद्धा घुमीच होती. या अलीकडल्या पोरींनी त्यांचीही प्रेम. आहो, वाईट वेळ काय सांगून येते. मोठमोठ्यांच्या मुली संध्याकाळी फिरायला म्हणून जातात काय, आणि दुसऱ्या दिवशी त्यांची प्रेतं कुठंतरी सापडतात काय. बोलता बोलता त्यांचा गळा दाटून आला. त्या एकदम थांबल्या. पदराने डोळे पुशीत समोरच्या सुमित्रेच्या फोटोकडे पाहू लागल्या.